नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये। कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं। तर माझ्याकडे आज खूप असे स्पेशल गेस्ट येणार आहे। गेस्ट म्हणजे ते घरातलेच आहेत, पण कोण येणार आहेत हे बघण्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला पुढे कळेलच कोण येणार आहे। तर त्या अगोदर मी तुम्हाला माझा संध्याकाळचा रुटीन शेअर करते। तर इथे ना मला घर झाडून घ्यायचे होते, त्या अगोदर म्हणलं चला आपण सकाळी जे काम करून ठेवलं आहे ते पूर्ण करून घेऊया। तर काय केलं होतं मी, ज्या रिकाम्या बरण्या झालेल्या आहेत किंवा ज्याच्यामध्ये थोडं थोडं राहिलं आहे ना, त्या सगळ्या घासून घेतल्या होत्या आणि मग त्याच आता मला सामान भरून ठेवायचं होतं। तेच माझं इकडे चालू होतं। कसं ना, असे पुढे पुढे दिसले ना मग ते पसारा पसारा दिसतो, त्याच्यामुळेच मी हे सगळं करून घेतलेलं होतं आणि तेच माझं व्यवस्थित पद्धतीने असं भरणं चालू होतं। आता जागा नसल्यावरती काय आपलं असं ठाकून ठोकूनच त्याच्यामध्ये भरायचं काम चालू असतं आणि ते झालेलं। आणि तेवढ्यात आहो पण आलेले होते, तर त्यांनी भाजीपाला पण आणलेला होता। कारण आता पाहुणे येणार म्हणल्यावर आपण कसंही ॲडजस्ट करून घेतो, पण घरामध्ये सगळ्याच गोष्टी हव्या म्हणून। पाहुणे नाही ते माझ्या तोंडामध्ये आता ते पाहुणेच येत आहेत तुम्हाला सांगण्यासाठी, कारण कोण येणार आहेत हे मला तुम्हाला पुढे सांगायचं आहे। तर इथे ना मग भाजीपाला जो आणलेला होता तो पण म्हणलं चला लवकर ठेवून घेऊया, कारण जिथल्या गोष्टी तिथं ठेवल्या तेव्हाच बरं वाटतं। आणि लसूण पण संपलेला होता, तर लसणामध्ये थोड्याशा पालापाचोळा होता, तो पण व्यवस्थित क्लीन करून घेऊया म्हणलं। आणि तेच सुरू होतं आणि मी काही करत असल्यावरती माझा पिल्लू कुठे मागे राहणार, तो आलाच माझ्या मदतीला। आणि सध्या तो एवढ्या गप्पा मारतोय ना, काही पण बोलायला लागतो आणि एवढं कौतुक वाटतं ना, आणि मी पण त्याच्यासोबत गप्पा मारत असते। तसा तो छोटा होता ना तेव्हापासून मी त्याच्यासोबत गप्पाच मारत आलेले, त्याच्यामुळे तो सगळ्या खूप लवकर बोलायला लागलेला। कारण आपण आपल्या मुलांना जर लवकर बोलायला लागलो ना, ते त्यांचे ॲक्टिव्हिटी वाढतात आणि ते लवकर लवकर बोलायला चालायला लागतात। आणि कोथिंबीर पण आणलेली होती, तर ती पण म्हणलं चला आता बसलेलीच आहे तर लगेचच निवडून घेऊया, तेच करत होते। आणि त्यानंतर ना आता माझी तब्येत सारखी तुम्हाला दिसत असेल तब्येत सुधारलेली आहे, कारण माझं असं सुरू असतं आता स्वयंपाक ते करताना दिसलं की खायचं। कारण डॉक्टरने मला सांगितलेलंच आहे न्यूट्रिशन सगळे कमी झालेले आहे, त्यामुळे जॉईंट पेन एवढं होत आहे ना, त्यामुळेच आता खाण्याकडे थोडं लक्ष देणं चालू आहे। मी तर काही देत नाही आहोत, ते पूर्ण काम करतात। त्यांनी ड्रायफ्रूटचा असं पावडर बनवून ठेवली होती माझ्यासाठी आणि 2-3 दिवसापासून तशीच पडलेली होती। म्हणलं ह्यांनी बघितलं तर मला बोलणार, त्या अगोदर आपण खाऊन घेऊया। आणि ते खाऊन झालं आणि तिकडे दूधवर तापायला ठेवलेलं होतं मी, आणि त्याचबरोबर आहो आले, बीटरूट घेऊन आले होते, तर तेही कट करून दिलं होतं। आता मी काय करत असताना, आता बघा इथे पण माझं तोंड चालूच दिसत असेल तुम्हाला, तर खोबरं काढत असताना खारीक दिसली, मग चला म्हणलं आता खाऊन घेऊया। आणि ह्या अगोदर मी कधीच असं करत नव्हते बरं का, पण सध्या ना ते गोळ्या पण चालू आहेत, भूक पण लागत आहे आणि शरीराला गरज आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करावंच लागत आहेत। आणि मला इकडे ना स्वयंपाक करायचा होता, तर स्वयंपाकाची तयारी केली, त्यासाठी भाजीची तयारी सगळी करून घेतली, मसाला ते भाजून घेतला। आणि आले आमच्या घरची मंडळी, हे आहेत माझ्या सासूबाई आणि सासरे, हेच आज येणार होते। तुम्हाला म्हणत होते ना अगोदर, आहो सासूबाईंना घेऊन आले आणि त्यानंतर नाना आले। तर कियान त्यांना बघून एवढा खुश झालेला ना, कारण आजी आजोबांचा लळा वेगळाच असतो ना लेकरांना, ते रोज त्यांना व्हिडिओ कॉलवर बोलतो, नॉर्मल कॉलवर बोलतो, त्यामुळे तर मग तो खूप खुश झालेला। त्याच्यासाठी ते खाऊ घेऊन आलेले होते, मग ते बघून तर तो आणखीनच खुश झालेला। माझे सासू सासरे हे गावी असतात आणि कधीतरी आमच्याकडे येत असतात, कारण गावी त्यांना पण कामं असतात, त्यामुळे त्यांना येणं काही पॉसिबल होत नाही। पण आल्यानंतर कियानला एवढं बरं वाटतं ना, आणि स्पेशली कियानला भेटण्यासाठीच आलेले होते बरं का ते, आणि भरपूर काय काय घेऊन आलेले होते। तर सगळ्या किचनवरती तुम्हाला पसाराच दिसत असेल। आता त्यांनी आणलेल्या गोष्टी त्या व्यवस्थित ठेवायला थोडा वेळच लागणार होता। मग सासूबाईंनी चहा सोडलेला आहे, तर दूध केलं आणि दोघांनाही दूधच दिलं आणि कियानला पण दिलं सोबतच, कारण त्यांच्या बरोबरीने तो पण घेईल, त्यामुळे म्हणलं, कारण लेकरं आपल्याला बघूनच खात पित असतात आणि सोबत सोबत म्हणल्यावरती त्यालाही बरं वाटतं। मग घाम तर असा येतोय ना की विचारूच नका, एवढी गरमी होतीये, किचनमध्ये उभं पण राहू वाटत नाहीये। पण आता स्वयंपाक आपल्याला चुकणारा नसतो, तो करावाच लागणार, आणि तेच मग करण्याचं काम इकडे चालू होतं। तर सासूबाईंनी त्यांच्यासाठी भाकरी घेऊन आलेल्या होत्या, कारण त्यांना माहिती आहे माझ्याकडे भाकरीचं पीठ नसतं, त्यामुळे त्यांनी येताना त्यांच्यासाठी भाकरी आणलेल्या। आणि इकडे मग आमच्यासाठी चपात्या करणं चालू होत्या। भाजी तर बनवून झालेली होती माझी, वांग्याची भाजीच बनवायची होती, कारण आहोस फ्रेश फ्रेश वांगी घेऊन आलेले होते, मग तेच माझं इकडे चालू होतं।
सगळा स्वयंपाक झाला आणि एवढा प्रवास करून आलेले दमलेले असतील त्यामुळे लगेचच मी सगळ्यांना जेवायला बसवलं. मस्त अशी ताटं वाढून घेतली आणि सगळेजण जेवायला बसलेलो. सगळेजण सोबत जेवायला बसलं ना 2 घास एक्स्ट्रा जातात बरं का आणि भारी वाटतं. आणि तेच आमचं गप्पा ते मारत जेवण करणं चालू होतं. इथे जेवण झालं आणि त्यानंतर लगेचच आले मी माझी बाकीची कामं करण्यासाठी. तर इथे मी भांडी घासण्यासाठी घेतलेली, कारण हे काम जर केलं ना सकाळी एकदम फ्रेश वाटतं आणि काहीच काम राहिलेलं नाही असं वाटतं. फक्त आपल्याला दुसऱ्या दिवशी जी 10:30 कामं असतात 11 ती वाजता असतात. झोपते. चला मग भेटूया